नमस्कार, मी डॉक्टर सोमनाथ वानखेडे. आजच्या भागामध्ये आपण अनेक फाईल्सचे नावं कॉपी कसे करायचे, त्यांची यादी कशी बनवायची आणि अनेक फाईल्स एकाच वेळेस कसे रिनेम करायचे याची माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपल्याला फाईल्सची यादी बनवण्यासाठी किंवा रिनेम करण्यासाठी त्यांचं एक्सटेन्शन माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी मेनू बारमध्ये फाईल मेनूवर क्लिक करून ऑप्शन मेनू सिलेक्ट करायचा आहे आणि यामध्ये व्ह्यू टॅबवर क्लिक करून इथे खाली हाईड एक्सटेन्शन फॉर नोन फाईल टाईप्सच्या समोरील टिक काढून टाकायची, म्हणजे एक्सटेन्शन हाईड होणार नाही. ओके करायचं आहे. तर बघा इथे PDF हे एक्सटेन्शन दिसत आहेत. आता ज्या फाईल्सची यादी आपल्याला बनवायची आहे किंवा ज्या फाईल्सला रिनेम करायचं आहे असे फाईल्स आपल्याला एका फोल्डरमध्ये सर्वप्रथम आणायचे आहेत. मी रिनेम नावाच्या फोल्डरमध्ये या सर्व फाईल्स पेस्ट केलेल्या आहेत. यांच्यावर आपल्याला काम करायचं आहे. आता यांची आपल्याला यादी बनवायची आहे. तर सर्वात आधी मी सर्व फाईल Ctrl+A दाबून सिलेक्ट करतो. नंतर मेनू बारमध्ये होम मेनूमध्ये कॉपी पाथ आपल्याला दिसतोय, त्या कॉपी पाथला क्लिक करायचं आहे. मिनिमाइज करतो. एक एक्सेल शीट ओपन करू. या एक्सेल शीटमध्ये आपण एका सेलवर क्लिक करून इथे पेस्ट करायचं आहे. तर इथे यादी आलेली आहे. आता या यादीमधील हे पाथ जो आहे सुरुवातीचा तो सगळीकडे कॉमन आहे. तो स्लॅशपर्यंतचा पाथ मी कॉपी करतो आणि Ctrl+H प्रेस करतो, जेणेकरून आपण फाइंड अँड रिप्लेस करू शकतो. इथे मी पेस्ट करतोय की हा जो पाथ आहे तो स्लॅशपर्यंत, रिनेम नंतर स्लॅशपर्यंत सर्च करायचा आहे आणि पुढचे मी रिप्लेस विथमध्ये ब्लँक ठेवलेलं आहे, ते रिप्लेस ऑल, म्हणजे तो तेवढा पाथ आपला कट झालेला आहे. आता जे शिल्लक आहे ते सर्व फाईल्सची नावं आहेत. या पद्धतीने आपण फाईल्सची नावं कॉपी करू शकतो किंवा त्यांची लिस्ट बनवू शकतो. आता या फाईल नेम्सला मला रिनेम करायचं आहे. तर इकडे मी त्याच्या आधी डावीकडे रिनेम असा शब्द लिहील. पुढच्या सेलमध्ये मी स्पेस देईल आणि नंतर याच्या पुढच्या सेलमध्ये मी पुन्हा एक स्पेस देईल. त्यानंतरच्या सेलमध्ये मी मला जे अपेक्षित आहे फाईलचं नाव ते देईल. म्हणजे उदाहरणार्थ BSc आणि 1 आणि पुढे .pdf. तर जे नाव मला कॉमन ठेवायचं आहे त्यासाठी मी एक कॉलम वाढवून घेतला आणि नंतर नंबरिंग देण्यासाठी मी हा दुसरा कॉलम घेतला आणि एक्सटेन्शनसाठी तिसरा कॉलम घेतला आहे. यानंतर रिनेम आणि स्पेसवाला कॉलम मला शेवटपर्यंत ड्रॅग करायचा आहे, जे ते आपल्याला तिथे पेस्ट झालेलं आहे. तसंच इथे फाईल नेम नंतर देखील स्पेस आणि BSc हे टायटल असणारे सेल्सला मी सिलेक्ट करून ड्रॅग केलेलं आहे खालपर्यंत आणि याच पद्धतीने .pdf ला देखील वाढवलेलं आहे. आता इथे नंबरिंग देण्यासाठी 1 नंतर 2 नंतर 3 असं येण्यासाठी मी हे सिलेक्ट केलं आणि ड्रॅग करून खाली ओढलेलं आहे. इथे मी एक फंक्शन देतो =concat. तर सगळ्यात आधी पहिल्या सेलला कॉमा, दुसरा सेल कॉमा, तिसरा सेल कॉमा, चौथा सेल, नंतर पुढचा, नंतर पुढील असं आणि एंटर. हा एक कोड तयार झाला आहे आणि हा सर्व फाईल्ससाठी तयार करण्यासाठी मी इथे या कॉर्नरला ब्लॅक डॉट दिसतोय त्याच्यावर डबल क्लिक करतो. तर ही यादी तयार झालेली. आता मी हा कोड कॉपी करतो आणि आपल्या फोल्डरमध्ये येऊन तिथे एक टेक्स्ट डॉक्युमेंट ओपन करतो. याला आपल्याला जे वाटलं ते नाव आपण देऊ शकतो. मी 1 नंबर दिला फक्त आणि त्यानंतर .txt ऐवजी .cmd हे एक्सटेन्शन द्यायचं आहे. हा चेंज करण्यासाठी येसला क्लिक करायचं आहे. नंतर या फाईलला ओपन नाही करता येणार
त्याच्यात आपल्याला नोटपॅडवर ओपन करण्यासाठी एडिट क्लिक करायचं आहे. तर इथे एक्सेलमधून कॉपी केलेला कोड इथे पेस्ट करतो आणि ही फाईल सेव्ह करतो. आता आपल्याला फक्त ह्या फाईलला डबल क्लिक करायचे. सर्व फाईल्सचे नंबर बदललेले आहेत. यात काळजी एक घ्यावी लागणार आहे की ज्या फाईल्सचे तुम्ही नावं बदलत आहात त्यांच्यामध्ये स्पेस नको. तुम्ही जे फाईल नेम देत आहात त्यांच्यामध्ये देखील स्पेस नको. जर असे फाईल नेम बदलण्याची वेळ येत आहे तर समजा इथे FYBSC स्पेस रोल नंबर अशी फाईल नेम आहे तर इथे आपल्याला डबल कोट द्यावं लागेल. आणि त्याच पद्धतीने जर BSc स्पेस 13 असं द्यायचं आहे तर इथे देखील आपल्याला डबल कोट द्यावं लागेल, तर फाईल नेम बदलेल. मला खात्री आहे आपल्याला याच्यातून अनेक फाईल्सला रिनेम करणं किंवा त्यांची नावं कॉपी करण्यास जी अडचण येत असेल ती समस्या यातून सुटणार आहे. आणि तरी आपल्याला काही शंका असतील तर आपण या ईमेल ID वर अवश्य संपर्क साधावा. धन्यवाद.